उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत। सलग 6व्यांदा उपमुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल बारामतीमधील शारदा प्रांगण येथे अजित पवार यांचा जाहीर नागरी सत्कार होणार आहे। बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांचे स्वागताचे बॅनर देखील लागण्यात आलेले आहेत। बारामती तालुका शहर नागरी सत्कार समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात त्यांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत। एकंदरीतच ग्रामीण भागातील किंवा शहरी भागातील मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या नागरी सत्काराला उपस्थिती लागणार आहेत। तत्पूर्वी अजित पवार सकाळपासूनच विविध कार्यक्रमांना उपस्थिती देखील लावणार आहेत। बारामतीमधील विकास कामांची पाहणी आज सकाळपासूनच ते करणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जो मोठा कार्यक्रम होणार आहे तो नागरी सत्काराचा होणार आहे आणि या कार्यक्रमाला खासदार सुनेत्रा पवार, आमदार अमोल मिटकरी आणि पार्थ पवार देखील उपस्थिती लावणार आहेत। बारामतीमधील ग्रामीण किंवा शहरी भागातील मोठ्या प्रमाणावरती राष्ट्रवादीचे कार्यकर्ते या नागरी सत्काराच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार आहेत आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार हे जे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत त्यांना संध्याकाळी ज्या नागरी सत्काराचा कार्यक्रम झाल्यानंतर मार्गदर्शन देखील करणार आहेत। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।